इयत्ता 5वी विषय परिसराभ्यास भाग 1 पाठाचे नाव आहे पृथ्वीचे फिरणे। आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न 1 काय करावे बरे? यातील प्रश्न अमितला त्याच्या आजीला घेऊन ऑस्ट्रेलियाला जायचे आहे। आजीला थंडीचा त्रास होतो, तर त्यांनी ऑस्ट्रेलियाला कोणत्या कालावधीत जावे? उत्तर ऑस्ट्रेलिया दक्षिण गोलार्धात आहे। दक्षिण गोलार्धात 22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीत हिवाळा, तर 23 सप्टेंबर ते 22 मार्च या कालावधीत उन्हाळा असतो। म्हणून अमितने आजीला ऑस्ट्रेलियाला 23 सप्टेंबर ते 22 मार्च दरम्यान घेऊन जावे। प्रश्न 2 जरा डोके चालवा। यातील प्रश्न अ पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात? उत्तर पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची 365 परिवलने होतात। प्रश्न आ अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे सूर्योदय झाला आहे। पुढील शहरांमध्ये होणाऱ्या सूर्योदयाचा क्रम त्यापुढे लिहा। मुंबई महाराष्ट्र, कोलकाता पश्चिम बंगाल, भोपाळ मध्य प्रदेश, नागपूर महाराष्ट्र। आता या शहरांमध्ये जो सूर्योदयाचा क्रम आहे, योग्य क्रम तो लिहूया। उत्तर 1 कोलकाता पश्चिम बंगाल, 2 भोपाळ मध्य प्रदेश, 3 नागपूर महाराष्ट्र, 4 मुंबई महाराष्ट्र। प्रश्न 3 रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। यातील प्रश्न अ पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात। उत्तर परिवलन। पुढील प्रश्न आ पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात। उत्तर परिभ्रमण। प्रश्न ई पृथ्वीच्या परिवलनामुळे टिंबटिंब व टिंबटिंब होते। उत्तर दिन व रात्र। प्रश्न 4 कशाला म्हणतात? अ पौर्णिमा। उत्तर ज्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग दिसतो त्या रात्रीला पौर्णिमा म्हणतात। आहे अमावस्या। उत्तर ज्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील भाग अजिबात दिसत नाही त्या रात्रीला अमावस्या म्हणतात। प्रश्न ई चांद्रमास। उत्तर एका अमावस्येपासून पुढील अमावस्येचा काळ याला चांद्रमास म्हणतात। पुढील प्रश्न ई तिथी। उत्तर चंद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात। प्रश्न 5 प्रश्नांची उत्तरे लिहा। यातील प्रश्न अ विषुववृत्त म्हणजे काय? उत्तर उत्तर व दक्षिण ध्रुव यांच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे 2 समान भाग होतात। पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त असे म्हणतात। प्रश्न आ विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे 2 भाग कोणते?
उत्तर विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन भाग म्हणजे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध होय। बालमित्रांनो, वरील सर्व प्रश्नांची उत्तरे सुंदर अक्षरात वहीत लिहून काढा। धन्यवाद।